आज माझं वय वर्ष 32 आहे. म्हणजे मला 2 मुलं आहेत आता. म्हणजे चांगलं माझं लाईफ असं काही नाही. सगळं ओके आहे. एकदम टकाटक मी खुश आहे. पण एवढं वर्ष मी विचार करत होतो, आजा-आजी किंवा असं मोठे व्यक्ती असतात त्यांनी लहान मुलांना लाड का करतात? त्यांनी असं मागेल ते घेऊन का देतात? असं मी विचार करत होतो. त्यांचं म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण काहीतरी चॉकलेट-बिकलेट दिलं, दात किडते आपण देत नाही किंवा अजून काय अशा गोष्टी असतात आईस्क्रीम म्हणावं, काहीतरी असं दिलं त्यांची तब्येत बिघडते म्हणून असं आपण देत नाही. या गोष्टी करत म्हणजे त्यांचं बालपण तर जातंयच. म्हणजे आता आज मला अनुभव आला, पोरगीची माझी एवढी तब्येत बिघडली, एवढी तब्येत बिघडलेली आहे. तिला आम्ही तिला तिला आम्ही चॉकलेट कधीच देत नव्हतो. पण आज तिला एवढं भारीतलं चॉकलेट आणलं, तरी ती खायला तयार होईना झाली. एवढं एवढं भारीतलं चॉकलेट आणलं तरी ती खाईना झाली. तिची तब्येत एवढी बिघडलेली. मग एवढ्यावरनं मला असं शिकायला मिळालं, आपण दवाखाना लागल्यावर कर्ज काढून त्यांची तब्येत ठीक करायला आपण प्रयत्न करत असतो. मग त्यापेक्षा त्यांची तब्येत चांगली असताना त्यांना जरा खुश ठेवायचा प्रयत्न केलं, तर ज्याने आहेत तोपर्यंत त्यांना खुश ठेवायचं. जेवढं होते तेवढं जास्त आपण खुश ठेवायचं. एवढं मी शिकलो. मग तुम्हाला पण सांगतो, मुलं असू दे किंवा आई-वडील असू दे, तोपर्यंत त्यांनी आहेत, हेल्दी आहेत, त्याची इच्छा पूर्ण करायची प्रयत्न करा. हा माझा 32 वर्ष अनुभव आहे. सो थँक यू. कंटेंट कसा वाटला? कंटेंट ॲक्चुअली नाही आहे हे. माझ्या मनातल्या भावना आहेत. आजच मला सुचलं म्हणून मी व्हिडिओ बनवून टाकूया म्हटलं. तर कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतंय ते. थँक यू.